बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुनी, सायास शिकविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तैसे मज येते सांभाळित. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. साधू पुरुषाच्या संबंधानं वर्णन करणारा भंग आहे, संतपर अभंग आहे. आणि या संतपर अभंगातून तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाचा जगावर झालेला उपकार सांगितला बरं का. खरा खोटा असे दोन प्रकारचे जे उपकार असतात, त्याच्यात संसारी माणसानं काही उपकार केला तर खोटाच आहे, आणि संतांनी केलेला जो खरा उपकार आहे त्याचं इथं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्यावर केलेल्या उपकाराची माणसाला जाणीव असली पाहिजे बरं का. एखाद्याने आपल्यावर काही उपकार केला तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्याचा उपकार फेडायचा प्रयत्न केला पाहिजे. उपकार फेडणं शक्य नसलं तर त्याच्याबद्दल निदान कमीत कमी आदराची बुद्धी तरी मनुष्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. पण काही वेळेला कसं होतं बघा, उपकार करणाऱ्या माणसाचे उपकारच माणसं विसरून जाऊन त्यालाच त्रास देत बसतात. विठ्ठल विठ्ठल
उपकाराचं फार मोठं महत्त्व आपल्याला शास्त्रकारांनी आणि संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. मनुष्याचं जीवन आपलं खरं जर सार्थकी लागायचं झालं तर त्याच्याकरता परोपकाराची मनुष्याच्या जीवनामध्ये गरज आहे बरं का. आपल्या स्वतःकरता कोण जगत नाही. शास्त्रकार सांगतात आपल्याकरता तर सगळेच जगत असतात, पण परोपकाराकरता जो जगतो त्या संताच्या जगण्याला अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आत्मार्थम जीवलोकेस्मिन कोण जीवती मानवः. जगात स्वतःच्या करता म्हणून कोण जगत नाही. आपल्याकरता माणूसही जगतो, आपल्याकरता कुत्रे जगतो, आपल्याकरता स्वतःच्या करता जगायचा जर आपण विचार करायला लागलो तर सगळे पशु पक्षी, कावळे, चिमण्या, कुत्रे, मांजरं हे सुद्धा स्वतः करता जगतच असतात बरं का. पण दुसऱ्याकरता काहीतरी उपकार करण्याकरता जगणारा जो असतो की नाही त्याच्या जगण्याला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य माणसाचं जगणं आणि संत महात्म्याचं जगणं याच्यामध्ये फरक आहे की नाही बोला. आपलं जगणं आपल्याकरता आहे, संत महात्म्याचं जगणं जगाकरता आहे. संताचं जगणं जगाकरता असल्यामुळं आपण एखाद्या वेळेला गेलं तरी चालतं, पण संत महात्मा जगात राहायला पाहिजे अशी भावना जगामध्ये लोकांच्या अंतःकरणामध्ये असलेली आपल्याला पाहायला सापडते बघा. माणसं असं म्हणतात बघा, जगामध्ये लाख गेले तरी चालतात म्हणे, पण लाखाचा पोशिंदा जाऊ नये म्हणे. लाखाला पोसणारा माणूस जाऊ नये. पोशिंदा म्हणजे पोसणारा मनुष्य बरं का. लाख माणसं मेले तरी चालतात, पण लाख माणसाला पोसणारा मरू नये ही भावना कशा करता आली सांगा. लाख माणसं जे आहेत ना ते सगळे आपल्याकरता जगणार आहेत, आणि लाखाला पोसणारा मनुष्य जगाकरता जगणार आहे, तो जगला पाहिजे. ठरे ठरा. परोपकाराचं महत्त्व आपल्याला पाहायला सापडतं बरं का. परोपकार करणाऱ्या माणसाच्या बद्दल 4 प्रकारचे लोक जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. पहिला प्रकार असा आहे, परोपकार करणाऱ्या माणसाचा उपकार लक्षात ठेवायचा आणि आपण वेळ आली म्हणजे त्याचा उपकार फेडून टाकायचा. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे, त्याला परोपकार केला काय किंवा कोणी त्रास दिला काय कशाचीच जाणीव नसते. संत महात्म्याची जर वृत्ती आपण पाहायला लागलो, जीवनमुक्त असलेला एखादा महात्मा जर आपण पाहिला तर त्याला कोणी उपकार केला त्याचंही काही नाही, आणि कोणी एखाद्याने त्रास दिला त्याचंही काही नाही. अशा पद्धतीची दुसरी वृत्ती एक जगामध्ये आहे. तिसऱ्या वृत्तीचा जर विचार आपण केला, ज्यानं आपल्यावर उपकार केलेला आहे त्याचा उपकार लक्षात तर ठेवायचाच नाही, त्याचा उपकार फेडायचा प्रयत्न करायचाच नाही, त्याच्या उपकाराच्या बद्दल आदराची भावना बाळगायचीच नाही, उलट त्याच्यावरच त्यालाच त्रास देऊन काहीतरी त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न करायचा, अशी तिसरी वृत्ती जगामध्ये आहे. आणि चौथा प्रकार जो आपल्याला पाहायला सापडतो ना, या लोकाला कसं असतं, उपकार करणाऱ्याचा उपकार लक्षात आहे, पण उपकार करणाऱ्याचा उपकार एवढा मोठा आहे की आपण फेडूच शकत नाही, म्हणून तो फक्त आदराची बुद्धी धरून आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्यावर एखाद्याचा उपकार झाला तर उपकार लक्षात ठेवून फेडून टाकणारे माणसं जगामध्ये असतात. समजा मला तुम्ही आता 10 रुपये दिले, मी कधीतरी तुम्हाला काम पडलं तर 100 रुपये दिले, उपकार फेटून गेला की नाही. 10 रुपये दिले, मी 100 दिले, तुमचा उपकार झाला, मी उपकार फेडून टाकला, असं जगामध्ये चालत राहतं बरं का. सामान्य मनुष्याचा विचार जर आपण करायला लागलो तर आपण जगामध्ये कोणीतरी केलेला जो उपकार असतो तो उपकार फेडता येतो, असाच प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. पण देवाचा आणि संताचा हे 2 उपकार मात्र फेडता येतच नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, सामान्य मनुष्याचा उपकार झालेला असला तर आपल्याला फेडून टाकता येतं. त्याच्याकरता अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात बरं का. एकदा काय झालं का, नदीला पूर आला. नदीला पूर आल्यानंतर नदीच्या पुरामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू वाहून जातात. नदीचा पूर म्हणल्याच्या नंतर नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये बऱ्याच वस्तू वाहून चालल्या. त्याच्यामध्ये एक मोठीच्या मोठी मुंगी होती, मुंगीसुद्धा वाहून चाललेली होती. आता ती मुंगी वाहून जात असताना ते बरेच लोक पाहत होते, पण मुंगीला कोण वाचवायला प्रयत्न करणार हो. मुंगी वाहून चाललेली. एक झाड होतं बाजूला, नदीच्या काठाला एक झाड होतं. त्या झाडावर एक पक्षी बसला होता, एक चिमणी बसली होती. त्या चिमणीनं बघितलं इथं मुंगी वाहून चालली, मुंगीचा जीव वाचला पाहिजे, आपल्यासारखा मुंगीला एक जीव आहे, मग मुंगीचा जीव वाचावा याच्याकरता त्या चिमणीनं काय केलं, झाडाचं एक पान तोडलं, त्या मुंगीच्या जवळ नेऊन टाकलं. मुंगीच्या जवळ पान नेऊन टाकल्याच्या नंतर मुंगी हळूहळू झाडाच्या त्या पानावर चढली.
चढली. पानावर चढल्याच्या नंतर मग ते पान वाहत 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 काठाला लागलं. मुंगीचा जीव वाचला. मुंगी तिथं थांबल्याच्या नंतर त्या मुंगीनं त्या चिमणीला सांगितलं, म्हणे तुझा माझ्यावर उपकार झाला. मी पाण्यामध्ये वाहून जात असताना तू माझा जीव वाचावा याच्याकरता माझ्याजवळ झाडाचं पान आणून टाकलं, त्याच्यामुळं माझा जीव वाचला. आज माझा जीव तो वाचवलेला असल्यामुळं कधीतरी तुला काम पडलं म्हणजे तुझा उपकार फेडल्याशिवाय मी इथून जात नाही. म्हणे माझं घर किती दूर राहू दे, मी आता इथंच मुक्काम करते. मुंगीनं सांगितलं. त्या झाडाच्या खालीच मुंगी राहायला लागली. आणि एका दिवशी काय झालं, बरोबरच दिवस वाट पाहत राहिली मुंगी. कधीतरी या चिमणीवर प्रसंग आला म्हणजे आपण मुंगीला मदत करा, त्या चिमणीला मदत करावी, आपल्यावर झालेला चिमणीचा उपकार फेडून टाकावा, मगच आपल्याला आपल्या घरी जायचं आहे असा विचार करत 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 ती मुंगी त्या झाडाच्या खाली एक बीळ केलं आणि झाडाच्या खाली एक वारुळ बीळ करून त्या ठिकाणी ती मुंगी राहायला लागली. बऱ्याच दिवसांनी काय झालं, एक चिडीमार आला त्या जंगलामध्ये, बरं का, पक्षी मारणारा असा एक चिडीमार मनुष्य आला. ते चिडीमार आल्याच्या नंतर त्या चिडीमारानं काय केलं, या चिमणीला बघितलं. त्या चिमणीला बघून त्यानं बरोबर धनुष्यबाणाचं निशाण लावलं. आता चिमणीला मारायचं. बाण सुटला की चिमणीचा प्राण जाणार. चिमणीनं विचार केला, मला पंख आहेत, उडून जर गेलं तर बाण खालून निघून जाईल, मी वर निघून जाईन असा विचार करायला लागले. पण वरून एक बहिरी ससाण्यानं घारीनं झेप घातली होती. वरून बहिरी ससाणा आहे, खालून मात्र यानं बाण लावलेला आहे. अशा अवस्थेत खाली जाता येणार आणि वरही जाता येणार म्हणून चिमणी घाबरून गेली आणि ओरडायला लागली. चिव 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 करून घाबरून घाबरून ओरडायला लागली. आता ते चिमणीचं ओरडणं सुरू झालं. चिमणी घाबरलेल्या अवस्थेमध्ये ओरडायला लागली. तिचा घाबरलेला आवाज त्या मुंगीच्या कानावर गेला. मुंगीनं बाहेर येऊन पाहायचं ठरवलं. विचार केला, काहीतरी मला मदत करणाऱ्या चिमणीला अडचण आलेली आहे. काहीतरी अडचण आल्याशिवाय इतकं काकुळी त्याला येऊन काही ओरडणार नाही. आणि तिचं ओरडणं ऐकल्याच्या नंतर त्या चिमणीचा जीव वाचवण्याकरता मुंगी बाहेर आली. मुंगीनं बघितलं, खालून या बहिरी ते यानं चिडीमारानं बाण धरलेला आहे आणि वरून बहिणी ससाण्यानं झेप घातलेली आहे. आता काय करा, दोघांच्या मध्ये याचा जीव वाचला पाहिजे, चिमणीचा जीव वाचला पाहिजे. म्हणून मुंगी काय करते, हळूहळू सरकत 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 त्या चिडीमाराजवळ गेली आणि त्याच्या पायाला कचकन चावली. आता चिडीमाराला पायाला चावल्यानं काय झालं, त्याचं निशाण वर गेलं. वर निशाण जाण्यानं काय झालं, त्या बहिरी ससाण्याला बाण लागला. बहिरी ससाणाही मेला, या चिडीमाराचं निशाणे चुकून गेलं आणि चिमणीचा जीव वाचला. विठ्ठल विठ्ठल. चिमणीचा जीव कोणी वाचवला सांगा? मुंगीनं चिमणीचा जीव वाचवला. आता मुंगीनं चिमणीचा जीव का वाचवला? एकदा मुंगीचा जीव वाचवायकरता चिमणीनं तिच्याजवळ पान नेऊन टाकलं होतं. तो उपकार होता, तो फेडायचा होता. म्हणून तिथं मुक्काम करून राहिलेल्या त्या मुंगीनं त्या चिडीमाराला चावून त्याचं निशाण चुकवलं आणि त्याचं निशाण वर गेल्यामुळे ते वरून जी घार येत होती त्या घारीला तो बाण लागला. घारही मेली, वरचंही संकट गेलं आणि याचं निशाण चुकल्यामुळे खालचंही संकट गेलं आणि चिमणीचा जीव वाचला. मला काय सांगायचं आहे, मुंगीवर चिमणीने जर उपकार केला तर मुंगीनं तो उपकार लक्षात ठेवला आणि मुंगीनं पुन्हा चिमणीवर उपकार करून तिचा उपकार फेडून टाकला. असा एकमेकाचा उपकार एकमेकाने फेडून टाकणं असा प्रकार जगामध्ये अनेक ठिकाणी पाहायला सापडतो, बरं का. एकदा अजून एक उदाहरण सांगतात बघा. एका जंगलामध्ये एक सिंह पडला होता, झोपला होता. सिंह झोपलेला. आता जंगलाचा राजा आहे, बरं. सिंह म्हणजे सगळ्या प्राण्याचा राजा. त्याच्यासारखं ताकद कोणाला नाही. हत्तीला सुद्धा फाडून खायची ताकद असते सिंहाची. असा तो सिंह जंगलामध्ये पडलेला असताना एक तिथे जंगलामधले काही उंदर फिरत फिरत तिथं आले आणि त्या सिंहाच्या अंगावर चढले. अंगावर खेळायला लागले. कोणी त्याच्या अंगावर खेळ, कोणी त्याच्या केसामध्ये खेळ, मानेवरच्या केसात खेळ, कोणी पोटावर खेळ, असं चाललेलं होतं, बरं का. असं होता होता एक उंदीर त्या सिंहाच्या नाकाजवळ गेला आणि नाकाजवळचा केस तोडायला लागल्याबरोबर त्या सिंहाला जाग आली. जाग आल्याबरोबर बाकी अंगावर बसलेले जे सगळेच्या सगळे उंदर होते ते सगळे पळून गेले. पण नाकाजवळच्या केसाला त्रास झाल्यामुळे सिंहानं असा जे हात मारला पंजा, त्याच्या पंजामध्ये ते नाकाजवळचा उंदीर सापडून पडला. बाकीचे उंदर सगळे पळून गेले आणि हा उंदीर हातात सापडल्याबरोबर तो उंदीर थरथर कापत त्या सिंहाला विनंती करायला लागला, बाबा मला जीवदान दे, मी एवढा एवढा जीव आहे, एवढ्या एवढ्या जीवाला खाऊन तुझं पोट सुद्धा भरणार नाही, मला जीवदान दे, मला जीवदान दे, मला सोडून दे. तो म्हणला, मूर्खा, मी इथं झोपलेला असताना माझ्या नाकातला केस तोडायला असेल, तुला सोडून देऊ? असं कसं सोडून देऊ म्हणे तुला? त्यानं सांगितलं, म्हणे बाबा तू जर मला सोडून दिलं, आज जर तू मला जीवदान दिलं तर तुझा उपकार न विसरता लक्षात ठेवून कधी काम पडलं म्हणजे तुझा उपकार मी फेडून टाकतो. सिंह हसायला लागला. म्हणलं, मला अडचण आल्यानंतर तू काय मदत करणार आहेस? म्हणे, मला आलेलं संकट म्हणजे मोठं संकट,
माझ्यावर संकट आल्यानंतर एवढा एवढा उंदीर माझ्या काय कामाला येणार आहे? उंदरानं सांगितलं, बाबा बघ तरी बघ, मला सोडून दे. मला सोडून दिलास तर तुझं काही मला खाऊन टाकण्यानं पोट भरणार नाही. मला सोडून दिलास तर माझ्यावर उपकार होईल, आणि उपकार लक्षात ठेवून कधीतरी तुझा उपकार फेडतो म्हणतो ना, बघ म्हणे बाबा. त्या उंदराला सोडून दिलं. सिंहानं विचार केला, ठीक आहे, फार बडबड करायला लागला म्हणे, जाऊ द्या, काय उपकार करणारे आपल्यावर, पण तरी जाऊ द्या, याला खाऊन काय आपलं पोट भरणार नाही, जाऊ द्या, असा विचार करून त्या सिंहानं त्या उंदराला सोडून दिलं. उंदरानं नमस्कार केला, म्हणलं, सिंह दादा, लक्षात ठेवा, कधीतरी अडचण पडली की मला हाक मारा. मी इथंच आजूबाजूला तुमच्या जंगलामध्ये बीळ करून राहणार आहे, मला हाका मारा. अडचणीच्या वेळेला तुमच्याकडे येऊन तुमचा जीव वाचवायचा मी प्रयत्न करतो म्हणे. असं म्हणून तो उंदीर निघून गेला. आणि बऱ्याच दिवसांनी काय झालं, एक जंगलामध्ये प्राणी पकडणारे लोक आले आणि त्यांनी सिंह झोपलेला बघून त्याच्या अंगावर जाळं टाकलं, खुंट्या मारून ठेवल्या इकडं तिकडं. सिंह जाळ्यामध्ये सापडून पडला. आता जाळ्यात सापडून पडलेला सिंह, त्याला बाहेर पडता येईना, त्याला खाता येईना, त्याला पिता येईना. एक दिवस तसाच झोपून राहिला. पण दुसऱ्या दिवशी तहानेनं जीव जेव्हा व्याकुळ व्हायला लागला ना, मग त्या सिंहाला लक्षात आलं, अरे फार दिवसाखाली एका उंदरानं मला सांगितलं होतं, मला जर सोडून दिलास तर तुझे उपकार मी विसरत नाही, तुझे उपकार फेडायचा प्रयत्न करतो म्हणला होता. त्या उंदराला हाका मारावं म्हणे. म्हणून त्यानं डरकाळी फोडून त्या उंदराला हाका मारलं. हाका मारायला सुरुवात केल्याबरोबर त्या उंदराच्या लक्षात आलं, आपल्याला मदत करणारा सिंह आज काहीतरी अडचणीत आहे, त्याचा उपकार फेडायची वेळ आली. त्यानं बाहेर येऊन पाहिलं तर सिंह असा झोपलेला आहे, त्याच्या अंगावर जाळं आहे, आणि जाळ्यातून त्या सिंहाला काही बाहेर पडता येत नाही. अशी अवस्था पाहिल्याबरोबर हळूच जवळ गेला आणि सिंहाला सांगितलं, काही काळजी करू नका दादा, म्हणलं, माझे जातभाई सगळे घेऊन येतो आणि सगळं तुमच्या अंगावर असलेलं जाळं तोडून टाकतो म्हणे. तिथून उंदीर जे गेला, बाकीच्या 5-50 उंदराला घेऊन आला, आणि 5-50 उंदरं आल्याच्या नंतर ते सिंहाच्या अंगावरचं जाळं तोडून टाकायला, कुरतडून टाकायला किती वेळ लागणार? सगळ्या उंदराने ते सिंहाच्या अंगावरचं जाळं कुरतडून टाकलं आणि सिंहाचा जीव वाचला. विठ्ठल विठ्ठल. उंदराला सिंहानं जीवदान देणं म्हणजे उंदरावर उपकार झाला, पण उंदरानं उपकार लक्षात ठेवून सिंहाचा उपकार फेडून टाकला. म्हणजे लहान माणूस जरी असला तरी मोठ्या माणसानं केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कधीतरी प्रसंग आल्याच्या नंतर मोठ्याचा उपकार फेडू शकतो. हा प्रकार जगामध्ये चालतो बरं का. आणि याच्या विरुद्ध प्रकार म्हणजे उपकार करणाऱ्या माणसाचा उपकार लक्षात ठेवायचाच नाही, उलट उपकार करणाऱ्या माणसालाच त्रास द्यायला निघायचा, अशी एक जात असते, त्याला कृतघ्न म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कृतघ्न माणसाचं वर्णन केलेलं आहे बरं का. जेथेची या कृपाला हि जे वर, तेथेची म्हणे व्यभिचार, तरी मी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणायला लागला देवाला, देवाने काय सांगितलं अर्जुनाला? लढाई कर, भीष्माचार्याला मारून टाक, या द्रोणाचार्याला मारून टाक, अशी जे देवाची भाषा होती की नाही. अर्जुन म्हणायला लागला, देवा ही धनुर्विद्या ज्याच्याजवळ शिकलो ते माझे गुरु एक म्हणले द्रोणाचार्य, त्यांच्याच कृपेनं विद्या शिकायची, त्यांनाच या धनुर्विद्येनं मारून टाकायचं. कसं सांगता म्हणे देवा? ज्यांच्या कृपेनं विद्या मिळाली त्यांच्यावरच अपकार करायचा. देवा, ज्याचं वरदान आहे त्याला त्रास द्यायला मी काही भस्मासुराच्या जातीचा नाही म्हणे. हे भस्मासुर काय प्रकरण आहे ते शंकराच्या चरित्रामध्ये येतं बरं का. भगवान शंकराच्याकडे एक असुर होता, त्या असुराचं नाव होतं भस्मासुर. भस्मासुर असं का नाव पडलं त्याला? त्याचं कारण होतं, तो असुर होता तरी शंकराची सेवा करीत होता, अखंड भगवान शंकराच्या सेवेत होता. शंकराने त्याला सांगितलं की बाबा तुझ्याकडे एक काम, रोज संध्याकाळच्या वेळेला मला लावायला चिता भस्म आणून द्यायचं, नवीन चितेचं भस्म आणून द्यायचं. तर रोज जायचं, कोणीतरी माणूस मेलेला असायचा, कुठेतरी हुडकायचं, चिता जळत असलेली बघायची, भस्म आणून भगवान शंकराला द्यायचं, रोज सेवा करायला लागला. एकदा काय झालं, त्याला भस्म आणायला फार वेळ गेला. फार वेळ गेल्याच्या नंतर भगवान शंकराने त्याला विचारलं, म्हणजे 2-4 दिवस झाले बाबा मी बघायला लागलो, तुला भस्म आणायला फार वेळ लागायला लागला. तो म्हणला, देवा तुम्हाला ताजं भस्म पाहिजे म्हणला. रोज काय जवळच्या गावामध्ये माणसं मरतात का म्हणे, दूर दूर जाऊन मला भस्म घेऊन यावं लागतं, काल फार वेळ लागला, त्याचं कारण फार दूर जाऊन मला भस्म आणावं लागलं. भगवान शंकराने त्याला सांगितलं, मग एक काम करू म्हणे, तुला फार थकवा यायला लागलाय ना, माझी सेवा करत असताना मला भस्म आणून देताना तुला त्रास व्हायला लागला ना, मी एक वरदान देतो म्हणे, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं जळून भस्म होईल म्हणे.
त्याचं जळून भस्म झालं की मला आणून द्यायचं. कोणी दुष्ट असला त्याच्या डोक्यावर हात ठेवत जा, त्याच्या शरीराचं भस्म मला आणून देत जा. भगवान शंकराने त्याला सांगितलं. त्याच्यानंतर काय झालं, त्याला शंकराचं वरदान प्राप्त झाल्यामुळं कोणीही दुष्ट मनुष्य बघितला की त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, भस्म झालं की शंकराला आणून द्यायचा. असा रोज चालला प्रकार. थोड्या दिवसांनी काय झालं, हा भस्मासूर शेवटी आसूर होता आणि आसूर असल्यामुळे याच्या मनामध्ये पाप आलं. म्हणला भगवान शंकराची बायको पार्वती आपल्याला पाहिजे. आता पार्वती पाहिजे असलं तर काय, शंकराच्याच डोक्यावर हात ठेवा की म्हणला. त्यांनीच वरदान दिलेलं आहे, हात ठेवशील त्याचं भस्म होतं म्हणलेत ना. मग त्या भस्मासुराने विचार केला शंकराच्या डोक्यावर हात ठेवावा, शंकराला जाळून टाकावं आणि पार्वती आपण मिळवावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि तो एका दिवशी शंकराच्याच पाठीमागे लागला. देवानी वरदान दिलेलं आणि देवाच्याच पाठीमागे लागला. भगवान विचार करायला लागले, माझा शब्द मला खोटा करता येत नाही, याच्याकरता इथून पळायला पाहिजे. भगवान पुढं, हा भस्मासूर मागं मागं पळायला लागला. असं पळता पळता बऱ्याच ठिकाणी भगवान शंकर गेले, पण सगळे देव म्हणायला लागले, नाही देवा, आम्हाला तुमच्या वरदानातून तुम्हाला कसं वाचवता येईल, काहीतरी वेगळा प्रकार करावा लागतो, आमचं डोकं चालत नाही. शेवटी भगवान शंकर वैकुंठात भगवान महाविष्णूकडे गेले. हा मागच होता, भस्मासूर मागं येतच होता. भगवान शंकराने जाऊन महाविष्णूला सांगितलं असं असं झालंय. त्या भस्मासुराला मी वरदान दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल म्हणून सांगितलं, आणि आज तो माझ्याच पाठीमागे लागला, काय करू सांगा. भगवान महाविष्णू म्हणले, देवाशी वरदान देत जाऊ नका म्हणले. असल्या नालायक लोकाला वरदान देतात, मला 7.5 आणून ठेवता म्हणले. कशाला वरदान देतात त्याला, असुर माणूस आहे, राक्षस आहे, किती दुष्टबुद्धीचा असणारच आहे, किती चांगला असला तरी कशाला वरदान दिलं. ते शंकर म्हणले, आता याच्या पुढं वरदान देईना म्हणले असलं, पण आता याच्या तावडीतून माझा जीव वाचवा. भगवान महाविष्णूने सांगितलं, काही काळजी करू नका, मी काम करतो म्हणे. भगवान महाविष्णूनं काय केलं, सुंदर असं स्त्रीचं रूप घेतलं आणि त्याच्या समोर गेले. भस्मासुराच्या समोर गेल्याबरोबर त्या भस्मासुराला या स्त्रीचा मोह निर्माण झाला. तो म्हटलं, पार्वतीपेक्षा हीच चांगली दिसते म्हणलं. मग आता पार्वती सुटली, ही मनामध्ये भरली. आता ही मनात भरल्याच्या नंतर तिच्या पाठीमागे चालत असताना भस्मासुराला त्या बाईच्या रूपातल्या भगवान महाविष्णूनं सांगितलं, हे बघ म्हणे, तू काय कर, माझ्याबरोबर नृत्य कर, माझ्याबरोबर नृत्य कर, माझ्याबरोबर नृत्य कर. म्हणताना तो म्हणायला लागला, नाही म्हणला, मला दुसरं काम आहे. कायच काम आहे, शंकराच्या पाठीमागे लागलो. कशा करता, शंकराच्या डोक्यावर हात ठेवून मला त्यांचं भस्म करायचंय. कसं होणार. विष्णूनं त्या स्त्रीच्या रूपामध्ये असलेल्या विष्णूने विचारलं, असं कसं होईल. त्यानं सांगितलं, शंकरानंच मला वरदान दिलंय, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल म्हणून त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला निघालो म्हणे. भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघालो म्हणल्याबरोबर त्या बाईच्या रूपातल्या भगवान महाविष्णूनं त्याला सांगायला सुरुवात केली, काय विचार कर म्हणले थोडा, असं कोणी वरदान देतं का, खरा की खोटावर त्याचं तू बघितलं का. तो म्हणला, अनेक लोकांच्या डोक्यावर, अरे अनेकाच्या डोक्यावर हात ठेवणं वेगळं रे, आणि शंकराच्या डोक्यावर हात ठेवणं वेगळं. शंकर देव आहेत, कसं जळतील म्हणे, आणि जळणार नाहीत. आणि तू काय कर म्हणे, तुला जर माझ्याबरोबर लग्न करायचं झालं. तो म्हणला, हा, मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं म्हणे. आता माझ्याबरोबर लग्न करायचं असलं तर मी जसं नाचन तसं माझ्याबरोबर नाचलं पाहिजे, असा माझा पण आहे म्हणे. माझ्यासारखं नृत्य करायचं माझा पण आहे. माझा पण आहे म्हणलं. तो म्हणलं, हो, मलाही नाचायला येतच म्हणलं, मी नाचकाम शिकलेलं असेल, तू जसं नाचशील तसं नाचून दाखवतो म्हणे. मग तिनं नाचायला सुरुवात केली. म्हणजे ती म्हणजे भगवान विष्णूच स्त्रीच्या रूपामध्ये आलेले होते, त्यांचं नृत्य सुरू झालं. महाविष्णू जेव्हा नाचायला लागले त्यावेळेला हा भस्मासूर सुद्धा नाचायला लागला. नाचता नाचता देवाने असं कमरेवर हात ठेवले. कमरेवर हात ठेवता ठेवता हात हलवायला सुरुवात केली. हात हलवता हलवता खांद्यावर हात ठेवले. हात हलवता हलवता गालाला हात लावला. हात हलवता हलवता भगवान विष्णूने काय केलं, हळूच आपला एक हात डोक्यावरून एक हात कमरेवर ठेवून नाचायला सुरुवात केल्याबरोबर यालाही काही भान राहिलं नाही. ती बाई मिळणारे, आपल्याला लग्नाला बायको म्हणून मिळणारे, एवढंच लक्षात होतं. आणि त्याच्यामुळं नाचता नाचता यानेही कमरेवर हात ठेवला आणि आपल्या डोक्यावर हात ठेवला की जळून भस्म झाला. विठ्ठल विठ्ठल. त्याला भगवान महाविष्णूने जाळून भस्म केलं, हा भाग वेगळा आहे. पण मला आपल्याला विचार कोणता करायचा, भस्मासुराला शंकराने वरदान दिलं होतं की नाही, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होतं म्हणून वरदान दिलं. आणि वरदान देवापासून वरदान प्राप्त झाल्यावर हा देवाच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला. याचा अर्थ काय, उपकार करणाऱ्याचे उपकार विसरून जाऊन त्यालाच त्रास द्यायला निघाला. विठ्ठल विठ्ठल. अशा अनेक प्रकारचे लोक जगामध्ये असतात बरं का. उपकार करणाऱ्याचा उपकार फेडणारेही आहेत
आणि उपकार करणाऱ्याचा उपकार विसरणारे हे जगामध्ये आहे. पण काही लोकांचं कसं असतं, उपकार करणाऱ्याचा उपकार लक्षात राहतो, पण उपकार करणाऱ्याचा उपकार एवढा मोठा आहे की तो आपल्याला फेडता येणं शक्यच नाही. मी उदाहरणानं आपल्याला सांगतो, काही उपकार फेडता येतात, काही उपकार फेडता येत नाहीत. ऐका, आपण गवळ्याकडून जर दूध आणलं तर गवळ्याला पैसे देऊन त्याचे उपकार फेडता येतात की नाही? गवळ्यानं दूध दिलं म्हणजे उपकारच केला की. गवळ्यानं दूध दिल्याच्या नंतर गवळ्याला पैसे देऊन त्याचा उपकार फेडता येतो. पण आईनं आपल्याला दूध पाजून जे वाढवलेलं असतं त्या आईच्या दुधाचे पैसे देऊन त्याचा उपकार फेडता येतो का? सांगा. विठ्ठल विठ्ठल. गवळ्यानं दिलेलं सुद्धा दूधच आहे आणि आईनं दिलेलं सुद्धा दूधच आहे. असं जरी असलं तरी गवळ्याचा उपकार फेडता आला, आईचा उपकार मात्र फेडता येत नाही. जसा आईच्या दुधाचा उपकार असतो ना, संताचा उपकार तसाच असतो. तो सांगता येत नाही आणि तो फेडता येत नाही. संताचा उपकार वाणीनं सांगता येण्यासारखा सुद्धा नाही. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तुकाराम महाराज म्हणतात त्या संताचा उपकार वाणीने सांगता येत नाही. एवढा मोठा उपकार आहे. उपकार फेडणं तर बाजूला राहिलं, संताचा उपकार तोंडानं सुद्धा सांगता येत नाही. असे साधू पुरुषाचे अनेक उपकार आहेत बरं का. तुकाराम महाराजांनी आपल्याला पुंडलिकाच्या उपकाराचं वर्णन करून सांगितलं. वैकुंठाला जाण्याकरता फार मोठे कष्ट करावे लागतात की नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवानाश करणे बहु. वैकुंठाला जायला खूप कष्ट पडतात, जीवाला खूप ताटापिटा करून घ्यावा लागतो, असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. पण हे वैकुंठाला जाणं, ऐका, एवढे कष्ट करून एवढी खटपट करून वैकुंठाला जाणं सोपं नव्हतं. पण वैकुंठाला जाणं सोपं झालं. पुंडलिकाचे हे उपकार आहेत म्हणे. तया पुंडलिके केला उपकार
तया पुंडलिके केला उपकार फेडा मया भार पृथ्वीचा वैकुंठाला जाणं अवघड काम होतं. तपश्चर्या करावी लागत होते, मोठमोठे कष्ट करावे लागत होते, देहाला दंड द्यावा लागत होता, वाणीला दंड द्यावा लागत होता, मनाला कष्ट यातना द्यावी लागत होते. तेव्हा वैकुंठ लोक दिसत होता. मेल्याच्या नंतर वैकुंठाला जावं लागत होतं. म्हणजे एवढे कष्ट करावेत आणि पुन्हा मरावं त्यावेळेला वैकुंठ दिसत होता. असला तो वैकुंठ, इतका अवघड असलेला वैकुंठ आपल्याला दिसायचं अवघड होतं. म्हणून पुंडलिकाने काम केलं. तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पृथ्वीचा भार फेडण्याकरता म्हणून पुंडलिकाने एक उपकार केला. तेच वैकुंठ पंढरपूरच्या रूपानं पंढरपूरला आणून ठेवलं. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरला भूवैकुंठ असं आपल्याकडे म्हणतात बघा. सगळे संत महात्मे पंढरपूरचं वर्णन करताना भूवैकुंठ म्हणतात. असं भूवैकुंठ करून म्हणजे भूमीवरच वैकुंठ आणून पुंडलिकानं काय केलं, सगळ्या जगाला वैकुंठाला जायचं काम सोपं करून ठेवलं असा विचार केला बरं का. म्हणजे वैकुंठाला जायचं काम अवघड होतं, पण सगळ्या जगाकरता मृत्यूलोकात पृथ्वीवरच वैकुंठ आणून ठेवून पुंडलिकानं सगळ्याला वैकुंठ सोपा करून दिला. हा पुंडलिक नावाच्या संताचा जगावर झालेला उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल. जसा पुंडलिक रायाचा एक उपकार आपल्याला संताच्या शब्दात ऐकायला मिळतो, तसा ज्ञानेश्वर महाराजाचा उपकार रामेश्वर भट्टांनी वर्णन केलेला आहे. काय झालं, हे रामेश्वर भट्ट त्या गावच्या पाटलाच्या सांगण्यावरून देहूला गेले आणि देहूला गेल्यानंतर त्यांनी तुकाराम महाराजाला त्यांच्या अभंगाच्या वह्या बुडवून टाकायला सांगितल्या. रामेश्वर भट्टाची आज्ञा, धर्माधिकारी असलेल्या माणसाची आज्ञा असल्यामुळे तुकाराम महाराजाला ऐकावं लागलं. महाराजांनी वह्या बुडवून टाकल्या आणि वह्या बुडवून टाकल्याच्या नंतर महाराजाला वाईट वाटलं. देवानं मला आज्ञा केली, देवानं मला अभंग लिहायला लावले आणि देव आज मला अशा अभंग बुडवायची लीला का दाखवायला लागला. वाईट वाटलं. महाराज अन्न पाणी सोडून देवाचा धावा करत त्या इंद्रायणीच्या डोहाच्या बाजूला बसून राहिले. पुढं काय झालं, हे रामेश्वर भट्ट महाराजांनी वह्या बुडवून टाकल्याच्या नंतर आपल्या गावाला वाघोलीला परत निघाले होते बरं का. आणि हे जेव्हा परत निघाले तेव्हा रस्त्यानं जाताना त्या अनगड शहाचा एक मळा होता. अनगड शहा एक मुसलमान फकीर होते. फकीर असलेले वली तुकाराम महाराजाचे भक्त होते बरं का. अनगड शहा रोज तुकाराम महाराजाचं कीर्तन ऐकायला येत होते. अनगड शहाने तुकाराम महाराजाचं वर्णन करण्याकरता एक दोहा लिहिलेला आहे बरं का. तुका तुका राम से दो नाम एक अंग उनका से तो बिगड़ गया इनका से तो अभंग. अनगड शहा वर्णन करतात, तुका तुका राम से. तुकाराम महाराज तुलनेमध्ये उतरले. कोणाच्या तुलनेमध्ये उतरले, रामाबरोबर तुलनेत उतरले. रामन तुकाराम दोन्ही तराजूच्या पारड्यात एकीकडे राम एकीकडे तुकाराम महाराज जर घातले तर बरोबर होतं म्हणे. पण पुढे सांगितलं तरी तसं नाही म्हणे. मग त्याच्यापेक्षा जास्त वर्णन आहे म्हणे तुकाराम महाराजाचं बरं का. तुका तुकाराम से दोन नाम, दोघांचे दोन नाव आहेत, एक अंग, पण दोघांचं स्वरूप एक आहे. पण अजून तुकाराम महाराजाचं रामापेक्षा मोठेपण सांगायचं जर झालं तर उनका सेतू बिघड गया. त्या रामचंद्र प्रभूनं लंकेला जाण्याकरता जो सेतू बांधला होता तो सेतू बिघडून गेला. पण तुकाराम महाराजांनी भवसागरातून तरुण जाण्याकरता जो अभंग रूपी सेतू बांधून ठेवलेला आहे हा मात्र कधीच भंगत नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल.
हे वर्णन कोण करतं? अनगड शहाने केलेलं हे वर्णन आहे बरं का. त्या अनगड शहाच्या रस्त्यामध्ये एक मळा आणि त्या मळ्यामध्ये एक विहीर होते. अनगड शहाचा नेम होता की त्याला विचारल्याशिवाय त्या विहिरीमध्ये कोणी उतरायचं नाही, असा त्याचा नियम. रामेश्वर भट्ट तिथं आले. संध्याकाळची वेळ झाली होती, स्नान संध्या करावी म्हणून त्यांनी त्या विहिरीमध्ये उतरून स्नान करायला पोहायला सुरुवात केली. विहिरीत उतरून पोहण्याचा काहीतरी आवाज आल्याबरोबर अनगड शहा फिरत फिरत तिथं आल्याबरोबर त्याने सांगितलं, केव बम्मन मेरी बावडी में केव उतरे हो. त्यांनी विचारायला सुरुवात केली, का बाबा माझ्या आज्ञेच्या शिवाय माझ्या विहिरीमध्ये कोणी उतरत नाही असा नियम असताना तू कसं काय उतरलास म्हणजे ब्राह्मणा, विहिरीत कसं काय उतरलास? केव बम्मन त्याने विचारायला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी काही लक्ष दिलं नाही. अनगड शहा म्हणले, काय ते रामेश्वर भट्ट म्हणले, काय त्याच्यामध्ये विचारायचं काय, पाणी आहे, विहीर आहे, मला काही तुझी विहीर उचलून न्यायची नाही, फक्त स्नान करायचं इथं म्हणून उतरलं होतं म्हणे. अनगड शहाला त्याने सांगितलं, तैर रहा हो, म्हणजे थोडंसं पोहायला आलो इथं, तैर रहा हो म्हणल्याबरोबर त्याने उत्तर ऐकलं. आणि अनगड शहा म्हणला, बम्मन ऐसे ही तैरते रहो, ऐसे ही तैरते रहो, ऐसे ही तैरते रहो म्हणल्याबरोबर ते निघून गेला. अनगड शहा मळ्यामध्ये दुसरीकडे कामाला निघून गेला आणि हा पोहायला लागले. रामेश्वर भट्ट पोहायला लागले. पोहता पोहता थकून थोडं पाण्याच्या बाहेर आलं, अंगाची आग 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 व्हायची आणि पुन्हा पाण्यात पडावं लागायचं. पुन्हा कारण त्यानं तैरते रहो म्हणलं होतं ना, ते तैरते रहो म्हणून सांगितल्यामुळं त्याला पोहतच राहावं लागलं. बाहेर आलं की अंगाची आग, पुन्हा पाण्यात पडलं की बरं वाटायचं. आता किती वेळ पोहणार आहे हो. बाहेर आला, सोबत 2 शिष्य होते. रामेश्वर भट्ट बाहेर आल्याच्या नंतर रामेश्वर भट्ट म्हणले, अंगाची आग व्हायला लागली, बाबा एक काम करा म्हणे, 2-4 धोत्र भिजवून घ्या, माझ्या अंगावर घाला आणि पाणी थोडं घागरीनं तुमच्या बरोबर राहू द्या. अंगावर घालत घालत आपण आळंदीला ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाला जाऊ, ज्ञानेश्वर महाराजाला करुणा भाकू, ज्ञानेश्वर महाराज कृपा करतील तर माझ्या अंगाची आग शांत होईल म्हणे. असं म्हणून मग ते रामेश्वर भट्ट त्या अनगड शहाच्या विहिरीपासून आळंदीला ज्ञानोबारायच्या समाधीसमोर जाऊन बसले. ज्ञानोबारायच्या समाधीसमोर बसून रामेश्वर भट्टांनी ज्ञानेश्वर महाराजाची प्रार्थना जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी या रामेश्वर भट्टाला स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा तुका सर्वश्रेष्ठ प्रियाम्हा थोर काजो अवतार नाम याचा. त्याने काय सांगितलं, तुका सर्वश्रेष्ठ. रामेश्वर भट्टाला ज्ञानोबाराय बोलायला लागले. रामेश्वर भट्ट ऐका म्हणे, तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ आहेत, आम्हाला सगळ्याला प्रिय आहेत, नामदेवरायाचा अवतार आहेत आणि त्याची तुझं काही घडली रे निंदा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. त्याची तुझं काही घडली रे निंदा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. रामेश्वर भट्टाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायला सुरुवात केली, त्या तुकाराम महाराजाची तुला निंदा घडली बाबा आणि त्याच्यामुळं तुला ही बाधा झालेली आहे असं म्हणून त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली. तू एक काम कर, ज्यांचा अपराध केला त्या तुकाराम महाराजाकडे जा, त्यांच्या पाया पड आणि त्यांच्या पाया पडल्याशिवाय तुझ्या अंगाची आग काही शांत होत नाही बाबा, तू देहूला जा, महाराजांना शरण जा. असं म्हणल्याबरोबर रामेश्वर भट्ट देहूला आले. महाराजाला साष्टांग दंडवत घातला. महाराजांना माझ्या अंगाची आग शांत करा म्हणून विनंती केली आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांनी चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्रहीन खाते सर्पतया हा अभंग उच्चारला आणि या अभंगाचा उच्चार झाल्याबरोबर अनगड शहाचा देह शांत झाला. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम देह माझे. मला शांत वाटलं असं रामेश्वर भट्ट वर्णन करतात. पण माझा देह ऐका, मला काय सांगायचं होतं, संताचा उपकार कसा असतो याच्याबद्दल मला बोलायचं होतं बरं का. तुकाराम महाराजांचा अपराध झाल्यानंतर अंगाचा होत असलेला दाह शांत करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजाला प्रार्थना करायला गेल्याबरोबर रामेश्वर भट्ट म्हणतात, माझ्यावर उपकार कोणाचा झाला असला तर ज्ञानोबारायाचा उपकार झाला म्हणे बरं का. ज्ञानेश्वर माझ केला उपकार, ज्ञानेश्वर माझ केला उपकार,
स्वप्नी सविस्तर सांगितले स्वप्नी सविस्तर सांगितले ज्ञानेश्वर मग केला उपकार ज्ञानेश्वर मग केला उपकार ज्ञानेश्वरे मज केला उपकार स्वप्नी सविस्तर सांगितले. रामेश्वर भट्टांनी वर्णन करताना सांगितलं, माझ्यावर हा सगळा उपकार कोणाचा झाला? माझ्या अंगाचा दाह होत असताना दाह कशानं झाला हे कोण सांगितलं? दाह शांत व्हायकरता काय करावं लागेल हे कोणी सांगितलं? ज्ञानेश्वरे मज केला उपकार. ज्ञानोबरायांनी माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला? स्वप्नी सविस्तर सांगितले. स्वप्नात सगळ्या गोष्टी सविस्तर मला सांगितल्या. स्वप्नात तुकाराम महाराजाचा तुला अपराध घडला म्हणून सांगितलं. हा अपराध शांत होण्याकरता तुकाराम महाराजाला शरण जावं लागेल, दुसरीकडे जाऊन काही उपयोग नाही. हे सगळं सविस्तर कोणी सांगितलं? ज्ञानोबरायांनी सांगितलं. आणि माझ्यावर ज्ञानेश्वर महाराजाचा उपकार झाला. याचा अर्थ काय? तुकाराम महाराजांनी सांगितलेला उपकार जगावर झालेला जो आहे तो पुंडलिकराय नावाच्या संताचा आहे, आणि रामेश्वर भट्टावर झालेला जो उपकार आहे तो ज्ञानेश्वर महाराज नावाच्या संताचा आहे. विठ्ठल असा साधू पुरुषाचा उपकार असतो, पण संताचा उपकार वाणीनं सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार. संताचे उपकार तुम्ही सांगा म्हणता, पण संताचा उपकार वाणीनं सांगण्यासारखा नाही. अनेक ठिकाणी साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. नाथ महाराजांनी संताच्या उपकाराचं वर्णन केलं की नाही? केला संते उपकार, केला संते उपकार, दिले घर दावोनी, दिले घर दावोनी.
केला संते उपकार, दिले घर दावणी. नाथ महाराज म्हणतात संतांनी माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला? माझं स्वतःचं जे घर आहे, परमात्मा हे माझं घर आहे, ते माझं घर मला दाखवायचं काम संत महात्म्यांनी केलं. माझ्यावर उपकार झाला साधू पुरुषाचा. नाथांनी उपकार सांगितला. तसं तुकाराम महाराजांना लोकांनी सांगितलं, महाराज संतांचे उपकार आहेत असं नुसतं म्हणता, पण काय उपकार केला संतांनी सांगा ना. महाराज म्हणतात काय सांगू आता, संतांचे उपकार. संतांचे उपकार तुम्ही सांगा म्हणता, पण वाणीनं सांगता येत नाही. वाणीच्या मर्यादेच्या पलीकडचा संतांचा उपकार आहे म्हणून म्हणतात महाराज काही सांगता येत नाही. लोक म्हणले महाराज तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल, थोडं तरी त्या उपकाराचं वर्णन करा. त्याला महाराजांनी सांगितलं, मज निरंतर जागविते. साधूचा उपकार कोणता? संतांनी मला जाग केलं, हा उपकार झाला. आता जाग कोणाला करावं लागतं? झोपलेल्या माणसाला जाग करावं लागतं. आता झोपेतून जाग करायला वैकुंठातून तुकाराम महाराजांसारख्या संतांनी यावं तरच आपण उठणार असं आहे का हो? मग संत महात्मे ज्या झोपेतून जाग करतात ती झोप साधी नसून वेगळी झोप आहे. त्या झोपेचा आपल्याला विचार करायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा, पुढचा विचार थोडक्यात सांगतो. रोबार कुमाये जय रोबार कुमाये. बोला सगळे टाळी वाजून बोला, जय जय रोबार कुमाये. हरि जय जय रोबार कुमाये, जय जय रोबार कुमाये, जय जय रोबार कुमाये. हरि जय जय रोबार कुमाये, 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 रोबार कुमाये, जय जय रोबार कुमाये, रोबार कुमाये, रोबार कुमाये, रोबार कुमाये, रोबार कुमाये, जय जय रोबार कुमाये. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या भंगातून संतांच्या उपकाराचं वर्णन करतात. साधू पुरुषाचा उपकार फार मोठा आहे आणि कधी फेडता येत नाही. गाईचं दूध घेतलं, गवड्याकडून जर दूध घेतलं तर त्याचा उपकार फेडता येतो, पण आईच्या दुधाचा उपकार जसा फेडता येत नाही तसं जगात कोणाचाही उपकार फेडता येतो, पण संताचा उपकार फेडता येत नाही असा आपण विचार केला. आणि संत महात्मे कसा उपकार करतात याच्याकरता उदाहरणाकरता आपण पुंडलिक रायाचा जगावर झालेला उपकार तुकाराम महाराजांनी सांगितला. हा ज्ञानेश्वर महाराजाचा उपकार झाला असं रामेश्वर भट्टांनी वर्णन केलं. त्या उपकाराचा विचार केला. असं संत महात्मे उपकार करतात हे आपल्या लक्षात आलं. आणि उपकार सांगा, काय उपकार करतात सांगा म्हणल्यावर महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार सांगा म्हणतात, पण काय सांगू तोंडानं सांगता येत नाही तेवढे मोठे संतांचे उपकार आहेत. कसं असतं बघा, काही गोष्टीचा अनुभव घेता येतो पण तोंडानं सांगता येत नाही. साखरेची गोडी आपल्याला अनुभव घेता येतो की नाही, साखर किती गोड आहे अनुभव घेता येतो, पण साखर किती गोड आहे सांग म्हणलं तर तोंडानं जसं सांगता येत नाही ना, तसं साखरेच्या गोडीसारखा संताचा उपकार आहे. साखरेच्या गोडीचा अनुभव घेता येतो तसं संताच्या उपकाराचा अनुभव घेता येतो, पण साखरेची गोडी तोंडानं सांगता येत नाही तसं संताचा उपकार तोंडानं सांगता येत नाही. ठर म्हणून महाराज म्हणले काय सांगू, कसं सांगू म्हणे. तुम्ही सांग म्हणता पण मला सांगता येत नाही असं म्हणल्यावर लोक म्हणायला लागले महाराज तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळेल. संताचा उपकार तुमच्याच तोंडानं आम्हाला ऐकावा लागेल, थोडक्यात काहीतरी सांगा म्हणल्यावर तुकाराम महाराज म्हणतात मज निरंतर जागविते. मला संतांनी निरंतर म्हणजे सदा सर्व काळ जाग केलं, हा संताचा उपकार आहे. आता जाग कोणाला करावं लागतं, झोपलेल्या माणसाला. हे संत महात्मे ज्या झोपेतून जाग करतात की नाही, ही साधी निद्रा नाही, हिला अज्ञान नावाची निद्रा म्हणतात. आणि या अज्ञानाच्या निद्रेतून संत महात्मे जाग करतात. कोणतंही अज्ञान आपल्या ठिकाणी राहू देत नाहीत. अगदी व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा संत महात्म्यांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत. विठ्ठल बघा तुम्ही, आपण व्यवहार कसा करावा, आपण जेवण कसं करावं, आपण त्या भवसागरातून तरुण जाण्याकरता साधन काय करावं, सगळं तुकाराम महाराज शिकवतात आपल्याला बरं का. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सावतरावया.
युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार वैराग्य ते सार करावया माणसाने आहार किती घ्यावा हे काही आपल्याला शिकवायची गरज आहे का हो? असं माणसाला वाटतं खरं, पण तुकाराम महाराज शिकवतात युक्तीचा आहार. माणसाने आहार कसा घेतला पाहिजे? युक्तीने घेतला पाहिजे. मर्यादित आहार राहावा. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण फार झोपणं नसावं. मर्यादित मनुष्याचा युक्तीचा आहार. युक्तीचा आहार म्हणजे जेवढं चांगलं असेल तेवढं खावं, जेवढं घ्यायचं तेवढं घ्यावं, जे चांगलं असेल आपल्या आरोग्याला ते घ्यावं, आपल्या आरोग्याला बाधक असलेलं घेऊ नये, बरं का. असा युक्तीचा आहार असावा. व्यवहार कसा करावा? नीतीचा व्यवहार. मनुष्यानं नीतिमत्तेनं व्यवहार केला पाहिजे. आणि भवसागरातून तरुण जाण्याकरता मनुष्याजवळ कोणती गोष्ट पाहिजे? वैराग्य ते सार तरावया. संसार सागरातून तरुण जाण्याकरता सार गोष्ट म्हणजे मनुष्याच्याकडे वैराग्य असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं संत महात्मे आपल्याला शिकवतात. म्हणजे संत महात्म्याच्या कृपेने आपलं अज्ञानच जातं की नाही. अज्ञान घालवण्याकरता संतांनी केलेला हा सगळा उपदेश म्हणजे अज्ञानाच्या निद्रेतून जागं करणं आहे. आणि अज्ञानाच्या निद्रेतून जागं करणं हा जो संताचा उपकार झाला, या उपकाराकरता त्यांना काहीही देता येत नाही. त्यांच्या चरणी जीव जरी ठेवला तरी तो थोडा पडतो. महाराजाभंगाच्या दुसऱ्या
हो, त्या साधू पुरुषाचा अज्ञानाच्या निद्रेतून जागा करण्याचा जो उपकार झाला त्या उपकारातून उत्तराई होण्याकरता त्या संताला काही दिले तरी पुरे पडत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय देऊन संताचा उपकार फेडावा, काही दिलं तरी संताचा उपकार फेटत नाही. महाराजांनी सांगितलं आपल्या जवळ सगळ्यात मोठा असलेला आपला जीव तो जरी संताच्या चरणाला समर्पण केला तरी थोडा पडतो. ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या चरणावर जीव जरी समर्पण केला तरी थोडा पडावा. असा संताचा उपकार फेटतच नाही. आपल्याला संताचा उपकार फेटत नाही समजू नका. देवाला सुद्धा संताचा उपकार फेडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते आपल्याला उदाहरणं जर सांगायचं झालं तर रामायणातलं उदाहरण आहे. पहा, रामचंद्र प्रभू ज्यावेळेला लंका जिंकून अयोध्येला परत आले, रामाचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर रामचंद्र प्रभूनं एका दिवशी बक्षीस समारंभ ठेवला आणि ज्या ज्या वानरानं काही मदत केली होती प्रत्येकाला काहीतरी बक्षीस देऊन द्यायला लागले होते बरं का. हे बक्षीस देणं चालू असताना मारुतीचं नाव काही त्या यादीमध्ये येईच ना. सीतामाता बाजूला बसले होते. सीतामातेनं देवाला हळूच विचारलं, म्हणलं देवा तुम्हावर सगळ्यात उपकार कोणाचे जास्त झाले, तुमच्यावर कोणाचे उपकार जास्त आहेत सांगा ना. देवानं सांगितलं मारुती राहायचे. मग मारुतीचे जर उपकार आहे तर मारुतीचं नावच नाही म्हणलं तुमच्या यादीमध्ये. असं कसं? देवानं सांगितलं मारुतीच्या उपकाराची फेड करण्याकरता माझ्याजवळ काहीच नाही म्हणले. विठ्ठल विठ्ठल. आणि मारुती रायाला जवळ बोलावून घेऊन देवाने सांगायला सुरुवात केली. एकैकस्य उपकारार्थम प्राणान् दास्यामि ते कपे अन्येषाम उपकाराणाम भवामरुणिनो वयम. देवाने सांगितलं मारुती तुझ्या एका उपकाराकरता मी माझा एक प्राण द्यायचा ठरवला. तुझे माझ्याजवळ 5च प्राण आहेत म्हणले. एक प्राणाने एक उपकार फेडायचा म्हणला तर 5 प्राण दिले तर 5च उपकार फेडतात. बाकीच्या उपकारात मी ऋणीच राहून जातो म्हणे. मग प्राण देऊनही ऋणी जर राहायचं असेल तर प्राण राहून ऋणी राहायला कुठे बिघडलं म्हणे. माझे प्राण घेऊ नको आणि माझ्याकडून उपकाराची परतफेड तुझ्या काही होत नाही. म्हणजे देवाला सुद्धा संताचा उपकार फेडता येत नसेल आपल्याला कसा फेडता येईल. संत महात्म्याने एवढा मोठा उपकार कोणता केला तर मज निरंतर जागविते. अज्ञानाच्या निद्रेतून जाग केलं. आणि अज्ञानाच्या निद्रेतून जाग करायकरता संत काय करतात. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणासमोर द्यावे त्या
अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याकरता संत महात्मे काय काय करतात त्याचं वर्णन महाराज करतात. सहज बोलणे, हित उपदेश, करोनी सायास शिकविते. महाराज म्हणतात की बाबा संत महात्मे जगाला अज्ञान त्याचं घालवण्याकरता सहज बोलण्यातून हिताचा उपदेश करतात. संतांच्या सहज बोलण्यात काहीतरी सहज संत महात्मा बोलून गेला आणि ते आपण जर ऐकलं तर आपलं कल्याण होऊन जातं बरं का. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. संतांच्या सहज गोष्टी जरी आपण ऐकल्या तरी परमार्थ पोटी दृढावे, आपल्या पोटामध्ये परमार्थ दृढ होतो, ज्ञान दृढ होतं. ज्ञान दृढ झाल्याच्या योगानं अज्ञान जातं. असं अज्ञान घालवण्याकरता संत महात्मे आपल्याला सहज बोलण्यातून हिताच्या गोष्टी सांगून जातात. पण सहज बोलले संत महात्मे आणि ते जर आपण ऐकलं नाही तर काय करतात संत महात्मे? आपल्याला सोडून देतात का? सोडून देत नाहीत महाराज. त्याच्याकरता सायास करतात. करुणी सायास शिकविते. जो सहज बोललेला ऐकत नाही अशा मनुष्याकरता सायास करून खटपट करून त्याला शिकवायचं काम सुद्धा संत महात्मे करतात. नाथ महाराजांनी एका माणसाला खटपट करून विष्णू सहस्त्रनाम म्हणायला शिकवलं बरं का. 6 महिने खटपट करून नाथ महाराजांनी त्याला विष्णू सहस्त्रनाम शिकवलं आणि विष्णू सहस्त्रनाम शिकवल्याच्या नंतर तो म्हणला कधी म्हणू. नाथ महाराजांनी सांगितलं गंगेचा पहिला तांब्या डोक्यावर पडला की म्हणायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने तो म्हणायला लागला. त्याचं आयुष्य संपलं. देह पडला. देह पडल्याच्या नंतर लोक त्याला आंघोळ घालायला लागले तरी विष्णू सहस्त्रनाम त्याच्या तोंडातून आलं. कशामुळे आलं? तर संत महात्म्यांनी सायास करून शिकवल्याचा तो परिणाम होता. अशा पद्धतीनं संत महात्मे सायास करून शिकवतात. हाही संताचा उपकार आहे. आता जगाकरता संत महात्मे सायास का करतात? तर जगाचा आणि संत महात्म्याचा माय लेकराचा संबंध आहे. हे गायीच्या आणि वासराच्या दृष्टांतानं महाराज शेवटच्या चरणातून सांगतात.
सगळ्या जगाला सहज बोलण्यातून हिताचा उपदेश करायचा. तो नाही घेतला तर त्याच्याकरता सायास करून शिकवायचं. तसं सायास करून शिकवण्याचं संताचं काय अडलंय बाबा? एवढा जगाचा आणि संताचा कोणता संबंध आहे? त्याला उत्तर देताना महाराज म्हणतात की माय लेकराचा जसा संबंध असावा तसा संताचा सगळ्या जगाशी संबंध आहे. तुका म्हणे वत्स धेनुवेचे शेती. वत्स म्हणजे वासरू आणि धेनू म्हणजे गाय. गायीच्या मनावर जसं वासरू असतं तसं संताच्या मनामध्ये आपल्या सगळ्याची जागा आहे. आणि वासराचा जसा गायीनं सांभाळ करावा त्याप्रमाणे संत महात्मे आपला सांभाळ करत राहतात. तैसे मज येते सांभाळित. असा संत महात्मे आपला सांभाळ करतात. आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जाग करतात. अज्ञान घालवण्याकरता सहज बोलण्यातून हिताचा उपदेश करतात. तो नाही घेतला तर सायास करून आपल्याला शिकवतात. पण अज्ञानाच्या निद्रेतून जाग करूनच सोडतात. हा संताचा उपकार आहे. आणि या संताच्या उपकारातून उतराई होण्याकरता काहीही देऊन चालत नाही, भागत नाही. काय द्यावे त्यासे व्हावे उतराये. ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी समर्पण केला तरी संताचा उपकार फिटत नाही. संताला काही दिलं तरी संताचा उपकार फिटत नाही. पण काहीच द्यायचं नाही असं मात्र करू नये बरं का. काही ठेविले चरणी त्याची घेते पुरवणी. तुका पायवणी घेवनिया निराळा. संताला आपण जे समर्पण करू, आपला देह द्या, वाणी द्या, मन द्या, जे काही आपण संताला दिलं त्याच्यामध्ये संत महात्मे संतुष्ट राहतात. पण जे घडेल ते संताला समर्पण करावं. आणि संताच्या उपकारातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही हे लक्षात ठेवावं. अज्ञानाच्या निद्रेतून संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. म्हणून संताच्या बद्दल जन्मभर आदराची बुद्धी बाळगण्याच्या पलीकडं आपल्याला काहीही करता येत नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 तुका म्हणे वाचा तुका म्हणे
बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदा